सातारा में पत्रकार परिषद के दौरान सार्वजनिक निर्माण मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले ने राज्य सरकार की किसान कर्ज माफी और बिजली बिल माफी के फैसले की जानकारी दी। उन्होंने बताया कि पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर किसान कर्ज मुक्ति योजना के तहत 56 लाख किसानों को 36,585 करोड़ रुपए का लाभ मिलेगा। इसके साथ ही 2 लाख रुपए तक की कर्ज माफी और 7.5 अश्वशक्ति तक की कृषि पंपों की 48,000 करोड़ रुपए के पुराने बिजली बिल भी माफ किए जाएंगे। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। देवी होळकर कर्जमाफी योजना आणि त्याच्यानंतर जे वीज बिल माफीचा निर्णय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केला, त्या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आणि सरकार महायुती आणि भाजप यांच्या वतीनं आज बोलवले। आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारनं नुकतीच जाहीर केली आणि या योजनेतनं महाराष्ट्रातल्या 53 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटींचा लाभ हा मिळणार आहे। त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांचं यापूर्वीचं 48,000 कोटींचे वीज बिल जी होती थकबाकी ही सुद्धा राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजी फडणवीसांनी माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याप्रमाणे त्यांनी निर्णयाची घोषणा पण केली आहे। आज ही योजना जाहीर झाल्यानंतर काही त्यातल्या अटी शर्ती पण होत्या। त्यानंतरच्या याच्यामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल पण सूतोवाच केलं आणि त्यांनी त्या अटी शर्ती पण बऱ्याचशा त्यातल्या ज्या त्या कमी केल्या। यामध्ये राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 37,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही एक ऐतिहासिक योजना आहे। त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपयांचा लाभ मिळाला शेतकऱ्यांसाठी सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतनं पहिल्यांदा 50,000 रुपये देण्याची मर्यादा होती ती काढून टाकली आहे। आता या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाखापर्यंतची कर्जमुक्तीचा लाभ हा मिळणार आहे। तसंच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट सुद्धा ही रद्द करण्यात आली आहे। त्याची पण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेत केली। त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्तीपर्यंत वीज बिल हे आकारले जात नाही, मात्र त्यांच्या वीज वापराची 48,000 कोटीची जुनी थकबाकी ही आतापर्यंत तशीच होती। आता ही थकबाकी सुद्धा माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने घेतलाय, त्याची सुद्धा घोषणा झाली आहे। मला वाटतं जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्याला काय फायदा झाला याचा तो थोडं मला आपल्या सर्वांसमोर मांडायचं आहे। आज सातारा जिल्ह्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पोर्टलवर जे अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची तपशील आहे, यामध्ये सगळ्या मिळून 11 बँका आहेत, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका सुद्धा। यामध्ये ICICI फेडरल आहे, बाकी राष्ट्रीयकृतमध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, ह्या सगळ्या बाकीच्या बँका आहेत। अशा सगळ्यांचं मिळून आपल्या जिल्ह्याला साधारण 53,736 खातेदारांना 569 कोटी रुपये एवढा लाभ शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मिळालेला आहे। आणि मला वाटते हा एखाद्या वेळेस आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या कर्जमाफीच्या ज्या योजना झाल्या, ज्या काही 2-3 झाल्या आतापर्यंत, तर सगळ्यात मोठा लाभ हा आताच्या शेतकऱ्यांना असेल किंवा आहे असं माझं नक्कीच ठाम मत आहे। आणि आज आपण जर बघितलं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचीच कर्ज खात्यांची संख्या 41,421 आहे आणि मग बाकीच्या बँका आहेत, काही 485 आहेत, काही
IDBIचे 1035 आहेत खातेदार, SBIचे 1051 आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राचे 4905 आहेत, ICICI बँकेचे 372 आहेत, फेडरल बँकेचे 21 आहेत, बँक ऑफ इंडियाचे 3447 खातेदार आहेत. असे वेगवेगळे आहेत. याचंही झालंय सर्व पात्र शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅकची नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात येऊन